पद्मावती माचीवर पोहोचताच थोडा फोटोशूट केला आणि जाऊन पद्मावती तलावाजवळ बसलो. इथे छान थंडगार हवा सुटलेली, पूर्ण थकवा दूर झाला होता. खूप सारे ट्रेकर्सही वर होते. थोडा वेळ आराम करून आम्ही निघालो पद्मावती मंदिराकडे. पद्मावती मंदिराचा इतिहास हा स्वराज्याशी आणि राजगडाशी जोडलेला आहे. हे मंदिर ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ल्यावर स्थापन केलेली. महाराजांनी राजगड ताब्यात घेतल्यानंतर येथे पद्मावती देवीचे मंदिर बांधले. गडावर मुख्य वस्ती पद्मावती माचीवर होती. 1693 मध्ये मोगलांनी राजगड ताब्यात घेतला. त्यावेळी गडावरील मराठी किल्लेदारांनी पद्मावती देवीची मूर्ती तलावामध्ये लपवली, जेणेकरून तिचा अपमान होणार नाही. आज आपल्याला पद्मावती मंदिरात 2 पद्मावतीच्या मूर्त्या का दिसतात? तर मोगलांच्या हल्ल्यानंतर किल्ला भोर संस्थकांच्या ताब्यात आला. त्यावेळी त्यांनी देवीची नवीन मूर्ती बनवून मंदिरामध्ये प्रतिस्थापना केली. त्यामुळे सध्या मंदिरात 2 पद्मावती देवीच्या मूर्त्या दिसतात. मंदिरात आजही आपण वस्ती करू शकतो. काही ट्रेकर्स मंदिरामध्ये थांबतात. यानंतर आम्ही निघालो रामेश्वर मंदिराकडे जायला. त्याच साईडला पाण्याच्या 2 टाक्या आहेत. त्या टाक्यांमधले पाणी पिण्यायोग्य आहे. रामेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेतले आणि पहिला पेट पूजा केली, कारण खूप भूक लागलेली. तुम्हाला पद्मावती माचीबद्दल काही ऐतिहासिक माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. यानंतर आम्ही निघालो पाली दरवाजाकडे. सांगतो नेक्स्ट पार्ट मध्ये.